हाय, मी योजना आणि आज आपण बनवतोय सर्व सीड्स मिक्स करून बनवलेला मुखवास. म्हणजेच आपण जेवणानंतर जो पचनासाठी खाल्ला जातो असा मुखवास. मी ही नवीन यूट्यूबर असल्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये अशी कॅमेऱ्याची ॲडजस्टमेंट करताना दिसणारच आहे. आता आपण एका वाटीमध्ये एका मोठ्या लिंबाचा रस काढून घेऊया. त्याच्या बिया तुम्हाला काढून टाकायच्या आहे आणि 2 ते 3 चम्मच असा लिंबाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं. त्यासोबतच तो अँटीऑक्सिडंट पण आहे आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी सुद्धा मदत करतो. तसंच सर्वांना माहिती असल्याप्रमाणेच लिंबूचा रस हा वजन कमी करण्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. या मुखवासामध्ये आपण जेवढेही घटक टाकणार आहे ते फायबर्सयुक्त असून त्याच्यामध्ये प्रोटीनही भरपूर प्रमाणात आहे. तुमच्या केस गळतीशी असलेल्या कोणत्याही समस्या असल्या तर हा मुखवास जेवणानंतर तुम्ही 1 ते 2 चम्मच असे घेऊ शकता. त्यामुळे केसांचं सौंदर्य चांगलं राहण्यासाठी आणि केस गळती कमी होण्यासाठी मदत होते. आता ह्या लिंबाच्या रसामध्ये मी टाकते थोडंसं ब्लॅक सॉल्ट, म्हणजेच आपलं काळं मीठ, जे सर्वांच्याच घरामध्ये तुम्हाला सहसा भेटेल. काळं मीठ हे चांगलं बारीक करून घ्यायचे आणि ते लिंबाच्या रसामध्ये 1 ते 2 चम्मच तुम्हाला टाकायचे. तुम्हाला ज्या पद्धतीने चव आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे टाकू शकता. काळ्या मिठामुळे एक वेगळीच अशी चव या मुखवासाला येते आणि हे मीठ पचनासाठीही अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे आपण यामध्ये या मिठाचा वापर करतोय. तसंच आपण आपलं घरातलं साधं मीठही थोडंसं यात टाकलं तर चवीमध्ये अजूनच फरक जाणवतो. त्यासोबतच टाकूया आपण अर्धा चमचा भरून हळद. हळद ही अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतेच, तसंच ती जखमेवरही काम करते. आपल्या केसांच्या आरोग्यासाठीही हळद ही अतिशय उपयुक्त आहे. लिंबू आणि काळे मिठाच्या रसामध्ये आपण ही हळद चांगल्या पद्धतीने मिक्स करणार आहे. जर तुम्हाला ती जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस अजून घेऊ शकता. आता आपण वाटीच्या प्रमाणामध्ये सगळे घटक घेणार आहे. अर्धी वाटी आपण घेतोय सोप, म्हणजेच बडीशोप, जी अँटीऑक्सिडंट आहे, तसंच पचनासाठी उपयुक्त आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठीही महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण थोडेसे घेणार आहे काळे तीळ, जे केसांना पोषक आहे आणि जर आपले अकाली केस पांढरे होत असतील तर ते कमी केले जातात. त्यासोबत अशक्तपणाही या काळ्या तिळांमुळे कमी केला जातो. त्यानंतरच आपण पाववाटी घेणार आहे पांढरे तीळ, जे कॅल्शियम रिच आहे, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस अधिक प्रमाणात असलेले आहे. केस गळणं कमी करण्यासाठी हे तीळ अतिशय उपयुक्त आहे आणि शरीरामध्ये हिवाळ्याच्या दिवसात उष्णता निर्माण करण्याचं काम हे तीळ करतात. त्यामुळेच आपण हिवाळ्यामध्ये याचे लाडू बनवतो. त्यानंतर आपण घेतोय सनफ्लावर सीड, म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. या व्हिटॅमिन ई युक्त असतात आणि गुड फॅट्स म्हणून त्यांचा वापर केला जातो. केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि या सर्वच प्रोटीन, आयर्न, B12 आणि फायबर रिच आहे. त्यामुळे मी 250 ग्रॅमच्या आसपास या घेते. त्यासोबतच आहे आता पंपकिन सीड्स, म्हणजेच भोपळ्याच्या बिया, ज्या आपल्या हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याही मी 1 वाटी भरून घेतलेल्या आहे. त्या प्रोटीन रिच आहे, इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासोबतच आता मी घेते 1 वाटी भरून जवस. जवस हे PCOD आणि PCOS म्हणजे स्त्रियांच्या समस्यांवरील अतिशय उपयुक्त असं धान्य समजलं जातं. तेही हार्टसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करते. असे हे सर्व घटक आपण आपल्या मुखवासामध्ये एकत्र करणार आहे.
आता सर्व सीड्स आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे, कारण आपण सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बिया ह्या जास्त प्रमाणात टाकल्या, त्यामुळे जवस हे खाली राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपण सर्व मिक्स करून वरतून आपण जे हळदीचं मिश्रण बनवलंय ते त्यावर टाकणार आहे आणि मग ते सर्व सीड्सला चांगल्या पद्धतीने लागेल अशा पद्धतीने चोळून आपण त्या सर्व सीड्सला लावणार आहे. अशा पद्धतीने सर्व सीड्सला आपण हाताने व्यवस्थित चोळून सर्व जो लिंबाचा रस आहे तो लावून घेणार आहे. त्यामुळे लिंबाचा रस सगळ्या सीडला लागण्यासाठी मदत होईल आणि त्याच्या चवीमध्येही एक प्रकारची वाढ व्हायला मदत होईल. लिंबाचा रस सर्व बाजूला लावला गेल्यानंतर एक 20 ते 25 मिनिट तो तसाच रेस्ट करायला किंवा बिया सुकण्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर आपण कढईमध्ये तो लो फ्लेमवर भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळ्या बाजूला सीड्सला तुमचा लिंबाचा रस लागला पाहिजे याची विशेष काळजी तुम्ही घ्या, कारण काही काही तिळासारखे बारीक सीड्सही ज्यात आहे त्यांना हा सर्व लिंबाचा रस हा पूर्णपणे लागला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. 20 ते 25 मिनिट वाळवल्यानंतर आता आपण हा मुखवास एका कढईमध्ये भाजून घेणार आहे. तुम्ही गॅसवर कढई ठेवून तिची फ्लेम आधीच लो करून ठेवा आणि कढई थोडीच तापू द्या. कढई जर जास्त तापली गेली तर बडीशोप किंवा तीळ हे जास्त प्रमाणात भाजले जाऊन त्याचा रंग बदलतो आणि चवही बदलते. त्यामुळे कढई ही थोडीशीच अशी गरम करून मग त्यामध्ये तुम्ही हा सर्व जो मुखवास आपण बनवलेला आहे तो टाकायचा आहे आणि मग आपल्याला तो छान पद्धतीने खरपूस होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासोबतच खाली जे काळं मीठ उरलेलं असेल तेही तुम्हाला पूर्ण असं काढून आपल्या मुखवासाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे त्या मिठाचीही चव तुमच्या मुखवासाला लागेल. त्यासोबत तुम्ही आपल्या घरातलं थोडंसं मीठ टाकलं तर चव अजून एन्हान्स व्हायला मदतच होणार आहे. चमच्याने सतत मिश्रण खालीवर करून भाजत राहायचं आहे. त्यामुळे आपले सनफ्लावर आणि जे पंपकिन सीड्स आहेत ते चांगले भाजले जातील. अशा पद्धतीने आपला सुंदर असा मुखवास जो पचनासाठी अतिशय उत्तम आहे तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर तो एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून साठवून ठेवायचा आहे.